हॅलो नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवनकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. एक्सप्लोर सिटी या तिसऱ्या भागात आपण आहे ना ठाण्याला जाणार आहोत. ठाण्याला कुठे ना ते मी अगदी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. तिथे आता आम्ही पोचतोच आहे. तर चला, एक्सप्लोर सिटी एपिसोड 3 ठाणे. आज आपण ठाण्याला आलो आहोत. कुठे तर माझ्यासोबत माझा मित्र प्रतीक पण आहे. हाय प्रतीक. हॅलो. तर आपण जाणार आहोत तुळजाभवानीच्या मंदिरात, ज्या मंदिराची आपलं संकल्पना आहे प्रतीक जितेंद्र आव्हाड साहेबांची. आणि या मंदिराची प्राणप्रतिष्ठा कोणी केली आहे? शरद पवार साहेब पत्नी समवेत. शॉकिंग. तर अगदीच थोड्या वेळात मी आणि प्रतीक जाणार आहोत या तुळजाभवानीच्या मंदिरात. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर स्टेशनवरून शेअर रिक्षा आहे किंवा प्रत्येक बसेस पण आहेत. बसेस पण आहेत. जर नितीन कंपनी साईडला जाऊ शकतो. जर मंदिर नितीन कंपनी साईडला आहे, तर नितीन कंपनीच्या साईडने जाणाऱ्या सगळ्या बसेस तुम्ही ऑप्ट करू शकता. किंवा खालून थोडंसं पुढे आल्यावर गावदेवी मंदिरच्या इथे नितीन कंपनीसाठी शेअर रिक्षा देखील मिळतात. सो तिथूनही तुम्ही पकडू शकता. ओके, तर चला आता डायरेक्ट आपण मंदिरात भेटू. ओके, तर आता आपण आलो आहोत या ठाण्याच्या प्रति तुळजाभवानी मंदिराच्या या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे. वरती आपण आई भवानीचा हा मुख्य प्रवेशद्वार बघितलं. आपण आता आलेलो आहोत या मंदिराच्या इथे. सुंदर आणि भव्य मंदिर. एक लांबून बघताना असं वाटतं की असं कुठल्या तरी गणपतीच्या असं मंडळाच्या इथेच असं आलेलं आहे. बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, ओम आदिमायाचे विद्महे जगदंबाय धीमहि तन्नो भवानी प्रचोदयात. तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या मंदिराची प्राणप्रतिष्ठा व जीर्णोद्धार झालेला आहे. या मंदिराचा संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या देतो. इथे कसं पोचायचं काय ते. तर चला, तुम्ही पण माझ्यासोबत या, आपण या देवीच्या दर्शनास जाऊ. मंदिरात प्रवेश केल्या सगळ्यात पहिलं आपल्याला दिसतं ते म्हणजे यज्ञकुंड. यज्ञाचे बरेच विधी इथेच केले जातील. आणि समोरच आपण बघू शकतात आईंचं हे भव्य असं मंदिर. तर आता पण नाही ना मंदिराच्या आत जातोय. आणि आत गेल्या सगळ्यात पहिलं आपल्याला दर्शन होतं ते क्षेत्रपाल देवता म्हणजे कासवाचं. तर त्यानंतर अशी सुंदर मयूर कलाकृतीची अशी कमान आपल्याला दिसते. सर्वाधिक मयूर कमानच इथे आहे. पुढे झुंबर आणि त्याच्या पुढे आई तुळजाभवानीचं हे सुंदर सुंदर अशी मूर्ती आपण बघू शकता. तुळजाभवानीची ही सुंदर अशी मूर्ती आणि संपूर्ण मंदिराचं बांधकाम. समोरच देवीचा वाहन सिंहही आहे.
हे मंदिर पण आहे ना हेमाडपंथी वास्तुशैलीचा एक सुंदर असा नमुना आहे. आपण बघू शकतात हा पूर्ण ना इंटरलॉकिंग सिस्टम केलेला आहे. कुठेही सिमेंट चुना ह्याचा वापर केलेला नाही आहे. एकाच्या एक वर असे ठेवून हा प्रॉपर इंटरलॉकिंग सिस्टम आहे. बघा बघू शकतात. आणि समोर आपण हे बघू शकतात हे चहूबाजूनी आहेत गजमुख. हत्ती हे ना शक्तीचं प्रतीक मानलं जातं. तर संपूर्ण मंदिराचा डोलारा जणू काही त्या हत्तींच्या पाठीवर आहे असं आपण संबोधूया. किती सुंदर नक्षीकाम आहेत या हत्तींवर. बहुतेक हे वरती जे कळसावर ना ते 9 मंडळं केलेली आहेत. ते बहुतेक नवग्रह असावेत कदाचित. त्यांच्या ताम्रशिळा तशाच वाटत आहेत. हे सूर्याचं चिन्ह वाटत आहे मधलं माहीत नाही, पण हे राहूचं चिन्ह वाटत आहे. हे सूर्याचं चिन्ह आहे बहुतेक. हे माहीत नाही ना, अजून नाही माहीत नाही. हे राहूचं वाटतं आणि बघतो काहीतरी खातोय. बहुतेक तो असं म्हणतात ना कधी की राहू चंद्राला गिळंकृत करतो जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा. सो ते त्या हिशोबात असावं असं वाटतंय. सो स्थापत्यकलेच्या ना वास्तुशास्त्राच्या हिशोबाने प्रॉपर सगळ्या पद्धतीने युक्त असं मंदिर बांधलं आहे इथे. आणि समोर हे बघू शकतात हा मंदिराचा कलश आहे आणि त्याच्यावरतीच ध्वज. इथे पण कृष्णशिळेवर म्हणजे तांब्याच्या ह्याच्यामध्ये जे नवग्रहाचंच मंडल आहेत. बहुतेक शेवटचं जे आहे ते केतूचं आहे, पण बाकी कुठलं ते माहीत नाही. पण शेवटचं जे आहे ते केतूचं वाटतं. तो प्रत्येक नवग्रहांच्या हिशोबाने ते मंदिरामध्ये वरती ताम्रशिळेमध्ये ताम्र पटलांमध्ये लावलेलं आहे कळसाच्या बाजूला. तर आता आपण आहे ना या मंदिराबद्दल थोडं अजून जाणून घेऊया. माझा मित्र प्रतीक आहे, प्रतीक बरोबर. तर चला मंदिराबद्दल काहीतरी सांग ना मला. मंदिराबद्दल सांगायचं तर पूर्वी हे मंदिर बाजूचं आत्ताची जी जागा आहे त्याच्या थोडंसं बाजूलाच तिकडे मंदिर पूर्वी एक होतं, जे आता तिथे हे सगळेजण बसले आहेत. तिथे पूर्वीचं एक मंदिर होतं जे खूप लहान होतं. कम्पॅरेटिव्हली ह्या मंदिरापेक्षा थोडंसं लहान होतं. आणि तिथे तुळजाभवानीची मूर्ती तिथे पहिल्यापासून ही आतमध्ये जी मूर्ती आहे तीच मूर्ती होती तिथे. मला वाटतं तिथे सगळे सण उत्सव मोठे मोठे व्हायचे, जसं की नवरात्र असते. नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या दिवशी कुंकुमार्चनसुद्धा व्हायचं या मंदिरामध्ये. सो पूर्ण देवीची मूर्ती ही वेगवेगळ्या साड्यांमध्ये बांधली जाते आणि देवीच्या अंगावर पूर्ण कुंकुमाचा अभिषेक होतो आणि मंदिराचा गाभारा बंद केला जातो. पण एके वर्षी असं दिसलं होतं की ज्यावेळेस गाभारा उघडला गेला होता तेव्हा दुसऱ्या दिवशी तिकडे एका स्त्रीचं एक पाऊल उमटलं होतं. सो हे मंदिर खूप जे देवीचं जे देवस्थान आहे ते खूप जागृत आहे आणि इथे देवीचा म्हणजे बोला ना की अगदी सगळ्यांना ते पॉझिटिव्ह वाईब्स सगळ्यांना येते. आत्ताचं हे मंदिर जे जीर्णोद्धारित मंदिर आहे त्याच्या ज्या पूर्ण पाषाणशिळा आहेत, म्हणजे पूर्ण कंप्लीट मंदिर हे कृष्ण पाषाणामध्ये बनवलेलं आहे, म्हणजे काळ्या पाषाणामध्ये बनवलं आहे कृष्णशिळेमध्ये. सो ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरामध्ये एक स्थापत्य कलेचा इतका सुंदर आविष्कार आहे की ह्याचं ज्या कृष्णशिळा आहेत म्हणजे ह्याचं जे काळा पाषाण आहे हा तामिळनाडूवरून आणला आहे आणि तो कर्नाटकात नेऊन त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे आणि नंतर इथे येऊन हे पूर्ण मंदिर बांधलं गेलेलं आहे. पूर्ण मंदिर हे तुळजाभवानीचं मंदिर जे तुळजापूरचं आहे याचं एक प्रतिकृती आहे असं मानलं जातं आणि हे प्रति तुळजापूर आहे असं आपण म्हणतो आहे ठाण्यामध्ये जे मंदिर आहे. सो त्यामुळे हे एक स्थापत्यकलेचा खूप सुंदर आविष्कार आहे आणि आत्ता सध्या हे अजून जास्त प्रसिद्धीस येतं आहे. कंटिन्यू लोकांची इकडे रीग लागलेली असते या मंदिरामध्ये. एक साधारण किती महिने लागले मंदिर बांधायला? मला वाटतं हे मंदिर बांधायला कमीत कमी एक 2-3 वर्ष गेली असावीत. कारण पूर्वी मी जेव्हा आलेलो तेव्हा या मंदिराचं बांधकाम चालू होतं, त्याच्यामुळे कदाचित एक 2-3 वर्ष गेली असावीत हे मंदिर बांधायला. त्याच्या बाहेर आल्यावर हे सुंदर असं दीपस्तंभ आपल्याला दिसतंय, अतिशय सुंदर. तसंच भव्य असे दीपस्तंभ आहे अगदीच मंदिराच्या बाजूला आहे. रील्स काढायला पाहिजे. तर आत्ताच आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे.
प्रतीकनी पूर्ण मंदिराची माहिती आपल्याला दिली आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे सांगा. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. तर चला आता आपण परत घरी चाललो आहोत. घरी जाता आता मी तुम्हाला एक हे दाखवतो. संध्याकाळी काय सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे या मंदिराच्या भोवती. किती सुंदर असं हे लाइटिंग्स आहेत. आपण कधी संध्याकाळी आलात तर शक्यतो ट्राय करा की संध्याकाळीच यावं. हे रात्री अजून प्रतीक हे रात्री अजून मस्त दिसत असेल ना हे मंदिर आतमधून पण मस्त एकदम अजून छान दिसतं. तर चला बाय. आता हा तिसरा भागही आपण संपवू. चला भेटूया.